पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनसंबोधन. अवघ्या काही वेळात मोदी जनतेसोबत संवाद साधणार असल्याचं कळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. अगदी थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करतील. या संपूर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल महत्त्वाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्या होत्या. काल एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली लसीकरणाच्या संदर्भातली, आणि आता आज अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. ते नेमकं काय जनसंबोधन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसंबोधन करणार आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये ते जनतेला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या काही मिनिटांमध्ये जनसंबोधनाला सुरुवात करतील. काल महत्त्वाच्या बैठका झाल्यानंतर लसीकरणाच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय झाला, आणि आज नेमकं ते जनसंबोधनात काय सांगतात ते पाहावं लागेल. आणि आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कदम फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान जनतेला संबोधित करणार आहेत. कोणत्या नेमक्या विषयांवरती पंतप्रधान बोलतील असं वाटतं? माननीय पंतप्रधान काय विषयावर बोलतील यावर भाष्य करता येणार नाही, पण साधारणपणे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून समय अनुसरून बोलत असतात. आणि आता ज्या पद्धतीनं देशभरामध्ये आणि विशेषतः संपूर्ण विश्वात ही जी कोरोनाची महामारी आहे आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नव्यानं मोठी लाट आली आहे, तर त्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण सगळ्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे आणि या संकटाला घाबरून न जाता त्याच्यावर कशा पद्धतीनं मात केली पाहिजे या बाबतीत ते वारंवार निश्चितपणे बोलता आहेत. पण एक साधारणतः एक मी पक्षाचा प्रवक्ता किंवा आमदार म्हणून नाही बोलणार, एक सर्वसामान्य देशाचा नागरिक म्हणून की अशाही संदर्भात कदाचित बोलू शकतील अशा प्रकारचा एक कयास चर्चेतून समोर येतो. पण पंतप्रधान जे काही बोलतील ते देशाच्या जनतेच्या राज्याच्या हिताचं असेल. कारण आपण पाहिलंय की महाराष्ट्रात पण ज्या पद्धतीनं आकडे वाढतायत, बेडची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं जातोय. आणि ते जात असताना रेमडेसिवीर मिळत नाही बाजारात, लोक तडफडून लोकांचे मृत्यू होत आहेत. सर्वत्रच एक अराजकता माजलेली आहे, विशेष करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. तर या सगळ्या बाबतीमध्ये माननीय पंतप्रधानांकडून योग्य ते जनतेला आणि सर्व राज्यांना मार्गदर्शन अपेक्षा. नक्कीच या संपूर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान अवघ्या काही मिनिटांमध्ये जनतेला संबोधित करतील. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आत्ताच्या या क्षणाची मोठी बातमी. अवघ्या काही मिनिटांमध्ये मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। कोरोना के खिलाफ मेरे प्यारे देश आज फिर एक बहुत बड़ी कोरोना के खिलाफ देश आज फिर एक बहुत बड़ी लड़ाई लड़ रहा है। कुछ सप्ताह पहले तक स्थितियां संभली हुई थी और फिर एक कोरोना की दूसरी वेव तूफान बनकर आ गई। जो पीड़ा आपने सही है, जो पीड़ा आप सह रहे हैं, उसका मुझे पूरा एहसास है। जिन लोगों ने बीते दिनों में अपनों को खोया है, मैं सभी देशवासियों की तरफ से उनके प्रति संवेदनाएं व्यक्त करता हूं। परिवार के एक सदस्य के रूप में मैं आपके दुख में शामिल हूं। चुनौती बड़ी है, लेकिन हमें मिलकर
अपने संकल्प, अपने हौसले और तैयारी के साथ इसको पार करना है। साथियों, अपनी बात को विस्तार देने से पहले मैं देश के सभी डॉक्टरों, मेडिकल स्टाफ, पैरामेडिकल स्टाफ, हमारे सभी सफाई कर्मचारी भाई बहन, हमारे एम्बुलेंस के ड्राइवर्स, हमारे सुरक्षा बल, पुलिसकर्मी, सभी की सराहना करूंगा। आपने कोरोना की पहली वेव में भी अपना जीवन दांव पर लगाकर लोगों को बचाया था। आज आप फिर इस संकट में अपने परिवार, अपने सुख, अपनी चिंता छोड़कर दूसरों का जीवन बचाने में दिन रात जुटे हुए हैं। साथियों, हमारे शास्त्रों में कहा गया है, त्याज्यम न धैर्यम विदुरेऽपि काले, अर्थात कठिन से कठिन समय में भी हमें धैर्य नहीं खोना चाहिए। किसी भी परिस्थिति से निपटने के लिए हम सही निर्णय लें, सही दिशा में प्रयास करें, तभी हम विजय हासिल कर सकते हैं। इसी मंत्र को सामने रखकर आज देश दिन रात काम कर रहा है। बीते कुछ दिनों में जो फैसले लिए गए हैं, जो कदम उठाए गए हैं, वो स्थिति को तेजी से सुधारेंगे। इस बार कोरोना संकट में देश के अनेक हिस्से में ऑक्सीजन की डिमांड बहुत ज्यादा बढ़ी है। इस विषय पर तेजी से और पूरी संवेदनशीलता के साथ काम किया जा रहा है। केंद्र सरकार, राज्य सरकारें, प्राइवेट सेक्टर, सभी की पूरी कोशिश है कि हर जरूरतमंद को ऑक्सीजन मिले। ऑक्सीजन प्रोडक्शन और सप्लाई को बढ़ाने के लिए भी कई स्तरों पर उपाय किए जा रहे हैं। राज्यों में नए ऑक्सीजन प्लांट्स हो, 1 लाख नए सिलेंडर पहुंचाने हो, औद्योगिक इकाइयों में इस्तेमाल हो रही ऑक्सीजन का मेडिकल इस्तेमाल हो, ऑक्सीजन रेल हो, हर प्रयास किया जा रहा है। साथियों, इस बार जैसे ही कोरोना के केस बढ़े, देश के फार्मा सेक्टर ने दवाइयों का उत्पादन और बढ़ा दिया है। आज जनवरी फरवरी की तुलना में देश में कई गुना ज्यादा दवाइयों का प्रोडक्शन हो रहा है। इसे अभी और तेज किया जा रहा है। कल भी मेरी देश की फार्मा इंडस्ट्री के बड़े जो प्रमुख लोग हैं, उसके जो एक्सपर्ट लोग हैं, उनसे बहुत लंबी चर्चा हुई है। प्रोडक्शन बढ़ाने के लिए हर तरीके से दवाई कंपनियां की मदद ली जा रही है। हम सौभाग्यशाली हैं कि हमारे देश के पास इतना बड़ा मजबूत फार्मा सेक्टर है जो बहुत अच्छी और तेजी से दवाइयां बनाता है। इसके साथ ही अस्पतालों में बेड की संख्या को बढ़ाने का भी काम तेजी से चल रहा है। कुछ शहरों में ज्यादा डिमांड को देखते हुए विशेष और विशाल कोविड हॉस्पिटल बनाए जा रहे हैं। साथियों, पिछले वर्ष जब देश ने
कोरोना के कुछ ही मरीज सामने आए थे, उसी समय भारत में कोरोना वायरस के खिलाफ प्रभावी वैक्सीन के लिए काम शुरू कर दिया था। हमारे वैज्ञानिकों ने दिन रात एक करके बहुत कम समय में देशवासियों के लिए वैक्सीन विकसित की है। आज दुनिया की सबसे सस्ती वैक्सीन भारत में है। भारत की कोल्ड चेन व्यवस्था के अनुकूल वैक्सीन हमारे पास है। इस प्रयास में हमारे प्राइवेट सेक्टर ने इनोवेशन और एंटरप्राइज की भावना का बेहतरीन प्रदर्शन किया है। वैक्सीन की अप्रूवल्स और रेगुलेटरी प्रोसेसेस को फास्ट ट्रैक पर रखने के साथ ही सभी साइंटिफिक और रेगुलेटरी मदद को बढ़ाया गया है। यह एक टीम एफर्ट है जिसके कारण हमारा भारत 2 मेड इन इंडिया वैक्सीन के साथ दुनिया का सबसे बड़ा टीकाकरण अभियान शुरू कर पाया। टीकाकरण के पहले चरण से ही गति के साथ ही इस बात पर जोर दिया गया कि ज्यादा से ज्यादा क्षेत्रों तक, जरूरतमंद लोगों तक वैक्सीन पहुंचे। दुनिया में सबसे तेजी से भारत में पहले 10 करोड़, फिर 11 करोड़ और अब 12 करोड़ वैक्सीन डोज दिए गए हैं। आज कोरोना से इस लड़ाई में हमें हौसला मिलता है कि हमारे हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंटलाइन कोरोना वॉरियर्स और सीनियर सिटीजन्स के एक बड़े हिस्से को वैक्सीन का लाभ मिल चुका है। साथियों, कल ही वैक्सीन को लेकर हुए एक और अहम फैसला भी हमने किया है। 1 मई के बाद से 18 वर्ष के ऊपर के किसी भी व्यक्ति को वैक्सीनेट किया जा सकेगा। अब भारत में जो वैक्सीन बनेगी उसका आधा हिस्सा सीधे राज्यों और अस्पतालों को भी मिलेगा। इस बीच गरीबों, बुजुर्गों, निम्न मध्यम वर्ग के लोग 45 वर्ष की आयु के ऊपर के व्यक्तियों के लिए केंद्र सरकार का जो वैक्सीन कार्यक्रम चल रहा है वो भी उतनी ही तेजी से जारी रहेगा। पहले की तरह ही सरकारी अस्पतालों में मुफ्त वैक्सीन मिलती रहेगी, जिसका फायदा, जैसा मैंने कहा, हमारे गरीब परिवार हो, हमारे मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग के परिवार हो, वो उनका लाभ उठा सकेंगे। साथियों, हम सभी का प्रयास जीवन बचाने के लिए है, और जीवन बचाने के लिए तो है ही, प्रयास से भी ये है कि आर्थिक गतिविधियां और आजीविका कम से कम प्रभावित हो। प्रयास का तरीका यही रखा जाए। वैक्सीनेशन को 18 वर्ष की आयु के ऊपर के लोगों के लिए ओपन करने से शहरों में जो हमारे वर्कफोर्स है उसे तेजी से वैक्सीन उपलब्ध होगी। राज्यों और केंद्र सरकार के प्रयासों से श्रमिकों को भी तेजी से वैक्सीन मिले लगेगी। मेरा राज्य प्रशासन से आग्रह है कि वो श्रमिकों का भरोसा जगाए रखे। उनसे आग्रह करें कि वो जहां हैं वहीं रहे। राज्यों द्वारा दिया गया ये भरोसा उनकी बहुत मदद करेगा कि वो जिस शहर में हैं वहीं पर अगले कुछ दिनों में वैक्सीन भी लगेगी और उनका काम भी बंद नहीं होगा। साथियों,
पिछली बार जो परिस्थितियां थी वो अभी से काफी भिन्न थी। तब हमारे पास इस वैश्विक महामारी से लड़ने के लिए कोरोना स्पेसिफिक मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर नहीं था। आप याद करिए देश की क्या स्थिति थी। कोरोना टेस्टिंग के लिए पर्याप्त लैब नहीं, पीपीई का कोई प्रोडक्शन नहीं, हमारे पास इस बीमारी के ट्रीटमेंट के लिए कोई खास जानकारी भी नहीं। लेकिन बहुत ही कम समय में हमने इन चीजों में सुधार किया। आज हमारे डॉक्टरों ने कोरोना के इलाज की बहुत ही अच्छी एक्सपर्टीज हासिल कर ली है। वो ज्यादा से ज्यादा जीवन बचा रहे हैं। आज हमारे पास बड़ी मात्रा में पीपीई किट्स हैं, लैब्स का बड़ा नेटवर्क है और हम लोग टेस्टिंग की सुविधा को निरंतर बढ़ा रहे हैं। साथियों, देश ने कोरोना के खिलाफ अब तक बहुत मजबूती से और बहुत धैर्य से लड़ाई लड़ी है। इसका श्रेय आप सभी को, सभी देशवासियों को ही जाता है। अनुशासन और धैर्य के साथ कोरोना से लड़ते हुए आप देश को यहां तक लाए हैं। मुझे विश्वास है जन भागीदारी की ताकत से हम कोरोना के इस तूफान को भी परास्त कर पाएंगे। आज हम अपने चारों ओर देख रहे हैं कि कैसे कई लोग, कई सामाजिक संस्थाएं जरूरतमंदों तक मदद पहुंचाने में दिन रात जुटे हैं। दवाई पहुंचाना हो, खाने या रहने की व्यवस्था करनी हो, लोग पूरे मनोयोग के साथ काम कर रहे हैं। मैं इन सभी के सेवा भाव को आदरपूर्वक नमन करता हूं और देशवासियों से अपील करता हूं कि अधिक से अधिक मात्रा में इस संकट की घड़ी में देशवासी आगे आएं और जरूरतमंदों तक मदद पहुंचाएं। समाज के पुरुषार्थ और सेवा के संकल्प से ही हम ये लड़ाई जीत पाएंगे। मेरा युवा साथियों से अनुरोध है कि वो अपनी सोसाइटी में, मोहल्ले में, अपार्टमेंट्स में छोटी छोटी कमेटियां बनाकर कोविड अनुशासन पालन करवाने में मदद करें। हम ऐसा करेंगे तो सरकारों को न कभी कंटेनमेंट जोन लगाने की जरूरत पड़ेगी, न कर्फ्यू लगाने की जरूरत पड़ेगी और लॉकडाउन का तो सवाल ही नहीं उठता है, आवश्यकता ही नहीं पड़ेगी। स्वच्छता अभियान के समय देश में जागरूकता फैलाने के लिए मेरे बाल मित्रों ने बहुत मदद की थी। छोटे छोटे बालक, 5वीं, 7वीं, 8वीं, 10वीं में पढ़ने वाले, उन्होंने घर के लोगों को समझाया था, मनाया था। उन्होंने बड़ों को भी स्वच्छता का संदेश दिया था। आज मैं फिर अपने बाल मित्रों से एक बात विशेष तौर पर कहना चाहता हूं। मेरे बाल मित्र, घर में ऐसा माहौल बनाइए कि बिना काम, बिना कारण घर के लोग घर से बाहर न निकले। आपकी जीत बहुत बड़ा परिणाम ला सकती है। प्रचार माध्यमों से भी मेरी प्रार्थना है कि ऐसे संकट की घड़ी में वो लोगों को सतर्क और जागरूक करने के लिए जो प्रयास कर रहे हैं उसे और बढ़ाएं। इसके साथ ही इसके लिए भी काम करें कि डर का माहौल कम हो सके, लोग अफवाह और भ्रम में न आए। साथियों, आज की स्थिति में हमें देश को
लॉकडाउन से बचाना है, मैं राज्यों से भी अनुरोध करूंगा कि वो लॉकडाउन को अंतिम विकल्प के रूप में ही इस्तेमाल करें। लॉकडाउन से बचने की भरपूर कोशिश करनी है और माइक्रो कंटेनमेंट जोन पर ही ध्यान केंद्रित करना है। हम अपनी अर्थव्यवस्था की सेहत भी सुधारेंगे और देशवासियों की सेहत का भी ध्यान रखेंगे। साथियों, आज नवरात्रि का आखिरी दिन है। कल रामनवमी है और मर्यादा पुरुषोत्तम श्री राम का हम सभी को यही संदेश है कि हम मर्यादाओं का पालन करें। कोरोना के इस संकट काल में कोरोना के बचने के जो भी उपाय है, कृपया करके उनका पालन 100% करिए। दवाई भी कड़ाई भी, इस मंत्र को कभी भी भूलना नहीं है। ये मंत्र जरूरी है, वैक्सीन के बाद भी जरूरी है। रमजान के पवित्र महीने का भी आज 7वां दिन है। रमजान हमें धैर्य, आत्मसंयम और अनुशासन की सीख देता है। कोरोना के खिलाफ जंग जीतने के लिए अनुशासन भी, उसकी भी उतनी ही जरूरत है। जब जरूरी हो तभी बाहर निकले, कोविड अनुशासन का पूरा पालन करें। मेरा आप सभी से यही आग्रह है। मैं आपको फिर ये भरोसा देता हूं, आपके इस साहस, धैर्य और अनुशासन के साथ जुड़कर आज जो परिस्थितियां हैं, उन्हें बदलने में देश कोई कोर कसर नहीं छोड़ेगा। आप सभी स्वस्थ रहें, आपका परिवार स्वस्थ रहे, इसी कामना के साथ मैं अपनी बात समाप्त करता हूं। आपका बहुत बहुत धन्यवाद। त्यांनी म्हटलंय, राज्यांनी टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करावं असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला। युवकांनो, पुढाकार घ्या, कोरोनाचे नियम पालन करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालमित्रांनो, घरातल्यांना अकारण बाहेर पडू देऊ नका असंही सांगितलेलं आहे। देशात वर्षभरात आरोग्य सुविधा कमालीच्या वाढल्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं। देशानं धैर्यानं कोरोनाच्या संकटाचा मुकाबला केल्याचं देखील मोदींनी सांगितलेलं आहे। आणि त्यासोबतच 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल दिली होती। दुर्बल घटकांसाठी मोफत लसीकरण करणार असल्याचा उत्पादित लशींचा अर्धा हिस्सा राज्यांना देणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिलेली आहे। टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं। राज्यांनी टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करावं असा सल्ला त्यांनी दिलाय। भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अतुलजी, राज्यांना टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिलाय, आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की आजचं प्रधानमंत्र्यांचं संबोधन हे राष्ट्रप्रमुखाचं तर होतच, पण ते कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा अत्यंत तळमळीने सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने आज ते बोलले। आणि ते जे वारंवार सांगतायत की व्हॅक्सिन घेतल्यावर सुद्धा आणि व्हॅक्सिन घेतली नसताना सुद्धा जेव्हा कोविडच्या केसेस कमी झाल्या होत्या, तेव्हा सुद्धा कुठेही ढिलाई आपल्या वर्तनामध्ये आणण्याची आवश्यकता नाहीये। आणि त्याच्यामुळे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे सगळ्यांनीच केलं पाहिजे। आणि आता जी देशातल्या अनेक भागांमध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यावर आपण संघटित सगळे एकत्र येऊन आपण मात करू, हा विश्वास त्यांनी आपल्या आजच्या संबोधनामुळे पुन्हा एकदा जनतेच्या मनात निर्माण केला आहे। नक्कीच याच जोडीला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, राज्य टाळेबंदीच्या उंबरठ्यावर असताना
टाळेबंदी हा शेवटचा पर्याय आहे असं म्हणत पंतप्रधानांनी टाळेबंदी नको अशी काहीशी सूक्ष्म नियोजनाची भूमिका सांगितलेली आहे। तेव्हा पंतप्रधानांचं मुख्यमंत्री ऐकतील का? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ घ्यावा असं मला काही वाटत नाहीये। सूक्ष्म नियोजन करावं ही भूमिका मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या दिवसापासून लॉकडाऊन उठल्यानंतर ती घेतली गेली आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हाच त्याच्यावरचा खरा उपाय आहे हे प्रधानमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यात की राजकीय अर्थ शोधण्याचं काही कारण नाही, कारण उत्तर प्रदेशमध्ये जिथे भाजपचं राज्य आहे तिथे सुद्धा रविवारी त्यांनी लॉकडाऊन किंवा संचारबंदी लावलेली आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती काही त्यातून राजकीय अर्थ काढणं असं नव्हे, त्यातून मार्ग काढला पाहिजे आणि संघटितपणे उभं राहून राजकारणाच्या पलीकडे जाऊन या परिस्थितीवर आपण सगळे मिळून मात करू हा संदेश मला वाटतं प्रधानमंत्र्यांनी दिलेला आहे। नक्कीच राजकीय जरी अर्थ काढायचे नसतील तरी आज राज्य मंत्रिमंडळाची राज्यातली बैठक आणि राज्य एकूणच टाळेबंदीच्या उंबरठ्यावर असताना पंतप्रधानांच्या जनसंबोधनात हा महत्त्वाचा मुद्दा की राज्यांनी टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करा याचा संपूर्ण या जनसंबोधनाच्या माध्यमातून सांगत असताना राज्याच्या दृष्टिकोनातून हा विचार पंतप्रधानांचा तितकाच महत्त्वाचा आहे। तेव्हा हे मुख्यमंत्र्यांनी ऐकावं असं तरी आपल्याला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांनी जे संबोधन केलेलं आहे ते पुऱ्या देशाला उद्देशून केलंय, सर्व राज्यांना उद्देशून केलेलं आहे। प्रत्येक राज्यातली परिस्थिती वेगळी आहे। महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे आणि हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे। आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे हे काही उद्धव ठाकरेंना संबोधून त्यांनी काही सांगितलं किंवा महाराष्ट्राकडे बघून सांगितलं असं माझं मत नाही। याच प्रकारचं त्यांनी वक्तव्य कायम केलेलं आहे की कंटेनमेंट झोन निर्माण करा। त्यामुळे उद्धवजींनी किंवा राज्य सरकारने काय निर्णय करायचा आहे हा आज मंत्रिमंडळात ठरला असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा। माझं या संदर्भातला एक आमदार म्हणून राज्यातलं एवढंच मत आहे की या राज्याने एक नक्की दिशा पकडावी आणि त्या दिशेने काम करावं, म्हणजे त्याचा काहीतरी नक्की उपयोग होईल। आणि ती पावलं उचलत असताना सर्वसामान्य जनतेचं नुकसान होत असेल तर त्यांना आर्थिक मदत द्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे। अतुलजी, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अतुलजी, भाजपनं या राज्य टाळेबंदीच्या उंबरठ्यावर असताना आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे, काय नेमकं केलं जाणार आहे राज्य सरकारकडून? अरविंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा बोला ना। मला राज्यांनी टाळेबंदीच्या ऐवजी सूक्ष्म नियोजन करा असं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा पंतप्रधानांचं मुख्यमंत्री ऐकतील का? मला वाटतं ऐकतील का काय, मुख्यमंत्री त्याच्या अगोदर पावलं उचलली। माननीय मुख्यमंत्र्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की जे जे आता आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं ते आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी ती पावलं केव्हाच उचललेली आहेत। आणि म्हणून इथं काही लॉकडाऊन झालं आणि जो काही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो गैर आहे। राज्याच्या संख्येवर एका बाजूला राज्याची संख्या म्हणजे रुग्णांची वाढणारी संख्या आणि त्या राज्याला लागणारी गरजा या अन्य राज्यांशी तुलना नाही करता येणार त्याची। त्यामुळे प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार त्यांना त्यांची पावलं उचलली पाहिजेत। मायक्रो कंटेनमेंट झोन तर मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी आदित्यजी स्वतः बोलली की मायक्रो कंटेनमेंट झोनकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि ते त्या पद्धतीनं काम करतायत। आणि मला वाटतं आदरणीय पंतप्रधानांनी आज जे काही मार्गदर्शन केलं त्याची पावलं पूर्वीच राज्य सरकारनं उचललीत आणि ते खरं तर म्हणजे त्याचं कौतुकच केलं पाहिजे। लसीकरणाच्या संदर्भातलं सर्वात वेगवान लसीकरण कोणी सगळ्यात वेगवान लसीकरण कोणी केलं तर ते वेगवान लसीकरण करणारा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या। म्हणजे त्यांना जे अपेक्षित आहे ते करतोय कोण तर महाराष्ट्र करतोय। नाही पण भारतीयांनी जगातली सर्वात स्वस्त लस बनवली अशी माहिती देखील पंतप्रधानांनी दिली। देशानं औषध उत्पादनावर भर दिल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलं। टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे। राज्यांनी टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करावं
असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनसंबोधनादरम्यान केलेला आहे। असा सल्ला दिलाय। रामनवमी आणि रमजानचा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला। युवकांनो पुढाकार घ्या, कोरोना नियम पालन करायला लावा असं पंतप्रधानांनी सांगितलं। आणि आपल्यासोबत अजित नवले, शेतकरी नवले फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अजितजी, पंतप्रधानांनी आज केलेल्या जनसंबोधनानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया घ्यावा आणि जनतेने मर्यादा पाळाव्यात, मर्यादा जनता पाळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं आवाहन माननीय पंतप्रधानांनी केलं। खरोखर मर्यादा पाळण्याची नितांत आवश्यकता आहे, परंतु ह्या मर्यादा जर पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये जाहीर हजारोंच्या सभा घेताना माननीय पंतप्रधानांनी पाळल्या असत्या आणि एक आदर्श घालून दिला असता, कुंभमेळ्यासारख्या गोष्टी घडवण्यामध्ये, भरून आणण्यामध्ये सुद्धा काही संयम बाळगला गेला असता तर एक मोठा आदर्श पंतप्रधानांच्या माध्यमातून जनतेसमोर गेला असता। डॉक्टर, टाळेबंदीच्या संदर्भानं आपली काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच या मर्यादा पाळत असताना टाळेबंदी हा काही उपाय नाही हे बरोबर आहे, परंतु जळणाऱ्या चिता आणि प्राणवायूच्या साठी तडपडणारी हजारो माणसं याचा विक्रम आज आपण करायला निघालेलो आहोत। ही काही फार पाठ आपटून घेणारी गोष्ट नाही। आणि एकीकडे पंतप्रधान जे म्हणाले की आम्ही लसीकरणामध्ये जगात एक नंबरला चाललेलो आहोत, परंतु आता जर उपाययोजना झाल्या या नाही, सगळ्या ज्या टाळेबंदीच्या संदर्भानं केलेल्या पंतप्रधानांच्या सूचना आहेत, या 8 दिवसांपूर्वी देखील त्यांनी केलेल्या होत्या आणि या सगळ्या सूचना 8 दिवसांपूर्वी केलेल्या असताना आज राज्य मंत्रिमंडळाची राज्यात बैठक होते आणि राज्यात लॉकडाऊन लागू शकतो, टाळेबंदी लागू शकतो अशी परिस्थिती आहे। मी आपल्याला तेच सांगतो की सूचना करून नाही, आदर्श प्रस्थापित करावे लागतात। आदर्श आपले गर्दी जमा करण्याचे असतील, कुंभमेळे भरवण्याचे असतील आणि आपण लोकांना जमू नका असं कोरडं पाषाणासारखं सांगणार असू तर मला असं वाटतं की ह्या कोरड्या सूचनांचा काही उपयोग होत नसतोय। माननीय पंतप्रधानांकडून अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजून घेत आदर्श प्रस्थापित करण्याची अपेक्षा आम्ही बाळगून होतो, ती झालेली दिसत नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की दररोज मुर्दे जाळण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आलेली आहे। की टाळेबंदी राज्यात लावावी की नाही? दुर्दैवानं मी एक वैद्यकीय क्षेत्रात कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातली परिस्थिती मला माहिती आहे। मी नम्रपणाने सांगेल, वेदनादायीरित्या सांगेल, परंतु टाळेबंदीची आवश्यकता आहे। आज जर ही लावली नाही, प्राणवायूचा पुरवठा नियमित केला नाही, रेमडेसिवीर पुरवण्याबाबत राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला नाही तर हाहाकार माजेल आणि अत्यंत मोठ्या संकटाला देशाला आणि महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल। हे ठामपणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतंय। धन्यवाद अजितजी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तेव्हा आपण पाहतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसंबोधनादरम्यान टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलेलं आहे। त्यासोबतच राज्यांनी टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करावं असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। याच सगळ्या गोष्टी 8 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सांगितलेल्या असताना देखील राज्यात मात्र टाळेबंदीच्या संदर्भानं बैठका झाल्या, तसा निर्णय उद्या घोषित होईल असं देखील कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनसंबोधनाच्या दरम्यान महत्त्वाचं वक्तव्य केलंय। टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय। रामनवमी आणि रमजानच्या संदर्भानं देखील पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलाय। टाळेबंदी शेवटचा पर्याय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनसंबोधनादरम्यान सांगितलेलं आहे। अमृत सुतार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमृत, वो फंसाने का काम अमित मिश्रा भी अच्छे से करते हैं, लेट्स बी ऑनेस्ट। अमृत, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अमृत, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय। एकूण आज पंतप्रधानांनी जे जनसंबोधन केलं, टाळेबंदी हा शेवटचा पर्याय आहे असं त्यांनी म्हटलंय आणि दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? टाळेबंदी हवी आहे की नको आहे? ज्ञानेश्वर, मुंबईकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा जनसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत, तर दुसरीकडे संतप्त प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। कारण कुठंतरी पहिला मागील वर्षीचा जो लॉकडाऊन झाल्यानंतर काही महिनेच अनलॉक झालं होतं आणि सगळे नोकरी असो, व्यवसाय असो, धंदे असो सुरळीत चालू झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लागणार या भीतीनं लोक खरोखर एकदम काळजीमध्ये सापडलेलं आहे। आता जर लॉकडाऊन लागला तर पोटाला खाणार काय आणि जगणार कसं हा त्यांच्या समोर प्रश्न उभा आहे। जगायचं कसं हा शेवटचा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे। अमृत, मात्र एकीकडे पंतप्रधानांनी टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलंय तर दुसरीकडे राज्य टाळेबंदीच्या उंबरठ्यावर आहे।
अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर, कारण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे की उद्या किंवा परवापासून राज्यात लॉकडाऊन होणार आहे. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसंबोधन करत असताना लॉकडाऊन टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असू शकेल असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक राज्याने आहे हे नियोजन करावं, शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करावं आणि जी कोरोनाची परिस्थिती आहे ती हाताळावी असं पंतप्रधानांनी कोरोनाची म्हटलं. परिस्थिती त्याचबरोबर नियोजनबद्धपणे हाताळावी असं म्हटलं गेलंय. धन्यवाद अमृत दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तेव्हा आज जनसंबोधनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलंय. सूक्ष्म नियोजन करावं असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. राज्यांनी टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे. आज जनसंबोधन करत असताना रामनवमी आणि रमजानचा पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. युवकांना आणि बालकांना त्यांनी साथ घातलेली आहे. घरातल्यांना अकारण बाहेर पडू देऊ नका असं पंतप्रधानांनी म्हटलंय. देशात वर्षभरात आरोग्य सुविधा कमालीच्या वाढल्या असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. देशानं धैर्यानं कोरोनाच्या संकटाचा मुकाबला केल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे. देशानं औषध उत्पादनावर भर दिला असल्याची माहिती देखील पंतप्रधानांनी दिली. आज जनसंबोधनाच्या दरम्यान टाळेबंदीच्या संदर्भानं महत्वाचं वक्तव्य पंतप्रधानांनी केलंय. टाळेबंदी हा शेवटचा पर्याय आहे असं पंतप्रधान म्हणतायत. तर दुसरीकडे राज्यांनी टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन करावं असं देखील पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात सांगितलंय. या संपूर्ण तपशीलवार बाबींची माहिती पंतप्रधानांनी 8 दिवसांपूर्वी दिलेली होती. मात्र असा सल्ला 8 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला असताना देखील राज्य मात्र आता टाळेबंदीच्या उंबरठ्यावर आहे. मुख्यमंत्री राज्यात टाळेबंदी करू शकतात, टाळेबंदीची घोषणा होऊ शकते अशी शक्यता आहे. आत्ताच्या घडीची मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात सूक्ष्म नियोजन होणं गरजेचं असल्याचं म्हटलं. वेगवेगळ्या राज्यातली परिस्थिती पाहून टाळेबंदीऐवजी सूक्ष्म नियोजन केलं जावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत. तर टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आजच्या जनसंबोधनामध्ये केलेला आहे. या जनसंबोधनाच्या दरम्यान युवकांनो पुढाकार घ्या, कोरोना नियम पालन करायला लावा. बालमित्रांनो, घरातल्यांना अकारण घराबाहेर पडू देऊ नका असं मोदींनी सांगितलं. देशात वर्षभरामध्ये आरोग्य सुविधा कमालीच्या वाढल्याचं पंतप्रधान मोदी यांनी गौरवोद्गार काढताना सांगितलं. देशानं धैर्यानं कोरोनाच्या संकटाचा मुकाबला केल्याचं देखील मोदी म्हणाले. त्यासोबतच 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. दुर्बल घटकांसाठी मोफत लसीकरण केलं जाणार आहे. आजच्या जनसंबोधनातली सगळ्यात महत्वाची बाब, उत्पादित लशींचा अर्धा हिस्सा राज्यांना दिला जाईल. मजुरांचं स्थलांतर रोखा, लसीकरण करा असा सल्ला पंतप्रधानांनी आज दिलेला आहे. जगातलं सर्वात मोठं लसीकरण भारतात झाल्याची माहिती देखील आज पंतप्रधानांनी दिली. भारतीयांनी जगातील सर्वात स्वस्त लस बनवली असा उल्लेख देखील मोदींनी आजच्या जनसंबोधनात केला. देशानं औषध उत्पादनावर भर दिला. वैद्यकीय प्राणवायू पुरवठा नियमित करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि कोरोनाचं वादळ येतंय, त्याचा मुकाबला आपण करायचा आहे. कोरोना बळींच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.